भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी, या वर्षावसाच्या पवित्र कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका व त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। यापूर्वीच्या देशनेमध्ये आपण संवर सुताच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करत होतो। या संवर सुतामधील तीन प्रकारचे संवर, तीन प्रकारचे संयम आपण बघितले होते। संवर प्रयत्न अर्थात 6 प्रकारच्या आयतनावरती संयम, त्यानंतर प्रहान प्रयत्न अर्थात काम, वितर्क, व्यापाद, विहिंसा आणि अकुशल कर्माच्या संदर्भामध्ये पूर्णतः त्या अकुशल धर्माला नष्ट करणे। भावना प्रयत्न सुद्धा आपण बघितलं, कोणकोणत्या गोष्टींची आपण भावना केली पाहिजे आणि भावना केल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारचा लाभ होत असतो, त्यामध्ये 7 प्रकारच्या स्मृतिबोधांगाची भावना कशा प्रकारे करावी या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण केली होती। आजच्या देशनेमध्ये आपण अनुराग प्रयत्न आपण बघत आहोत। अनुराग म्हणजे भगवंत असे म्हणतात की अनुराग प्रयत्न संवर करत असताना आपल्या जीवनामध्ये आपण ध्यान, मनन, चिंतन ही जी भावना आहे, ही भावना आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ध्यान समाधीच्या द्वारा अर्थात चिंतन मनन करून या अनुराग भावनेला आपण संपादन करू शकतो। अनुराग भावना म्हणजे हे जे आपलं शरीर आहे, आपलं जे शरीर आहे, तर या शरीराच्या प्रती जो अनित्य भाव आहे, अनुराग म्हणजे राग म्हणजे आसक्ती, राग म्हणजे आसक्ती, या शरीराच्या प्रती असणारी जी आसक्ती आहे, या सर्व प्रकारच्या आसक्तीच्या द्वारा उत्पन्न होणारा जो संवर आहे, उत्पन्न होणारा जो संयम आहे, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये कायानुस्मृती सुद्धा असं म्हटलं आहे। म्हणजे कायेच्या संदर्भामध्ये कशा प्रकारे आपण स्मृतिवान राहिलं पाहिजे। कायानुस्मृती म्हणजे हे जे संपूर्ण शरीर आहे, आपलं हे जे संपूर्ण शरीर आहे, या शरीराच्या प्रती आपण कशा प्रकारचा संवर साधला पाहिजे। जे 6 प्रकारचे आयतन तर आपण बघितलेच आहे, परंतु हे जे संपूर्ण शरीर आहे, या शरीराच्या प्रती मी, माझं आणि माझ्यासाठी अशा प्रकारची जी भावना आहे, तर ही जी भावना आहे, संवर आहे, याला अनुराग संवर असं भगवंतांनी म्हटलं आहे। तर अनुराग संवर, अनुराग प्रयत्न आपण कशा प्रकारे करू शकतो, कशा प्रकारचा केला पाहिजे, तर भगवंताने अनेक प्रसंगी या संदर्भामध्ये बघा उपदेश दिलेले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी भगवंताने तशा प्रकारचे उपदेश दिले, कारण संपूर्ण उपदेश भगवंताने दिल्यानंतर
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाने भगवंताने उपदेश दिलेले आहे. ग्रस्तांसाठी भगवंताने उपदेश दिले, भिक्खूंसाठी दिले, भिक्खुनीसाठी दिले. म्हणजे संपूर्ण मनुष्यांच्या चित्ताला जाणून, संपूर्ण मनुष्यांच्या स्वभावाला जाणून भगवंताने उपदेश दिलेले आहे. आणि प्रसंगाला अनुरूप भगवंताचे असंख्य उपदेश आहे. म्हणजे जशा प्रकारचा प्रसंग असेल तशा प्रकारच्या प्रसंगाला अनुसरून भगवंताने उपदेश दिलेले आहेत. आणि त्यामुळे हा जो अनुराग प्रयत्न जो आहे, म्हणजे आपल्या कायेला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या शरीराला परिशुद्ध करण्यासाठी आणि आपल्या शरीराच्या प्रती असणारी आपली जी आसक्त भावना आहे, या आसक्त भावनेला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, कारण हे 3 प्रकारचे संवर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे जे आपण संपूर्ण जे जीवन जगत असतो, या संपूर्ण जीवनामध्ये हे 3 प्रकारचे संवरच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कायेन सौरो साधू, वाचाय सौरो साधू आणि मनसाय सौरो साधू, असं भगवंतांनी म्हटलं आहे. कायेचा संयम, वाचेचा संयम आणि मनाचा संयम. म्हणजे भगवंताचे जेवढे काही उपदेश आहेत, पाली साहित्याचं जर आपण वाचन केलं, चिंतन केलं, मनन केलं, तर संपूर्ण उपदेशांचा जो सार आहे, हा संपूर्ण सार मनुष्याच्या मनाला परिशुद्ध करणे, मनुष्याच्या वाणीला परिशुद्ध करणे आणि मनुष्याच्या शरीराला परिशुद्ध करणे, हा या 3 अंगाला परिशुद्ध करणे, हाच भगवंताच्या धम्माचा मुख्य उद्देश आहे. मुख्य हा सिद्धांत आहे भगवंताचा. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या जीवनाला निर्मळ करण्यासाठी, कारण कायेच्या द्वारा अनेक प्रकारचे प्रसंग सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये घडत असतात, असं भगवंतांनी म्हटलं आहे. जसं एक भिक्खू, भगवंताची काया अत्यंत म्हणजे सुवर्णमय काया भगवंताची होती, अत्यंत चकाकणारी अशा प्रकारची काया भगवंताची होती. आणि एक भिक्षू नित्य नियमाने भिक्षाटन करायचा, भिक्षाटन झालं का भगवंताकडे जायचा आणि भगवंताच्या समोर जाऊन तो बसून राहायचा, काहीच करत नसे. तो ध्यान, मनन, चिंतन, कुठल्याही प्रकारची क्रिया तो करत नसे. डायरेक्ट भिक्षाटन करायचं, भोजन करायचं आणि भगवंताच्या समोर जायचं आणि बसायचं आणि केवळ भगवंताच्या रूपाकडे तो बघत असे. भगवंताला असं वाटलं की रोज धम्मदेशना श्रवण करण्यासाठी सुद्धा तो येत असेल. आणि मग जेव्हा तो भगवंताच्या समोर बसायचा, भगवंत उपदेश करायचे, मग अन्य भिक्षू त्याला विचारायचे की भगवंताने काय सांगितलं आज, भगवंताने कोणता उपदेश दिला. तर तो उपदेश भगवंत ऐकत नसे. बघा, भगवंताच्या समोर बसलेला आहे, परंतु भगवंताच्या समोर बसून सुद्धा तो उपदेश ग्रहण करायचा तो, पण त्याच्या काही ती लक्षामध्ये गोष्ट राहत नसे, कारण तो भगवंताचा उपदेश ऐकण्याच्या दृष्टीने जातच नसे. तो भगवंताच्या समोर जायचा, बसायचा आणि भगवंताच्या फक्त रूपाकडे तो पाहायचा आणि तो म्हणायचा, विचार करायचा, अरे बघा भगवंताचं रूप किती सुंदर आहे, भगवंत किती रूपवान आहेत, भगवंत किती सुंदर आहेत, भगवंताची कांती बघा, शरीर कसं चकाकत आहे. म्हणजे अशा प्रकारे तो नेहमी 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 पुन्हा 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 त्याचं चिंतन करत होता की माझं शरीर, म्हणजे भगवंताचं शरीर किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. आणि ही गोष्ट मग भिक्षूंच्या लक्षामध्ये आली. भिक्षू भगवंताकडे जातात आणि भगवंताला म्हणतात की भगवान, हा जो भिक्षू आहे, भगवान हा भिक्षू केवळ आपल्या शरीराकडे पाहतो, भगवान याचं ध्यान मनन चिंतन करण्यामध्ये लक्ष नाही, हा भगवान कुठल्याही प्रकारचा धम्माचा अभ्यास करत नाही, हा दुसऱ्या प्रकारचं कुठलंही कार्य सुद्धा करत नाही. हा भगवान केवळ आणि केवळ आपलं रूप तो पाहत असतो आणि रूपालाच पाहून तो प्रसन्न होतो, तो आनंदी होतो. ही गोष्ट जेव्हा भगवंताला भिक्षूंनी सांगितली, तर भगवंत त्या भिक्षूला विचारतात की हे भिक्षू, या माझ्या रूपाकडे तू काय बघतो आहे? जसं तुझं हाडामासाचं बनलेलं शरीर आहे, अगदी तसंच माझं सुद्धा हाडामासाने बनलेलं शरीर आहे. आणि तुला माझ्या रूपाकडे बघून काय लाभ होणार आहे? माझ्या रूपाकडे बघून तुला काहीही लाभ होणार नाही आहे. सो धम्मं पश्यति, सो मं पश्यति, सो मं पश्यति, सो धम्मं पश्यति. भगवंत असे म्हणतात, जो धम्माला पाहतो, जो धम्माला जाणतो, जो धम्माला समजून घेतो, तो मला पाहतो. कारण तुम्ही जर धम्माला पाहिलं, तुम्ही धम्माला समजून घेतलं, धम्म तत्वज्ञान तुम्ही आत्मसात केलं,
तर तुम्ही खऱ्या अर्थाने मला पाहिल्यासारखं आहे. कारण माझं हे जे शरीर आहे, हे शरीर तर क्षणभंगूर आहे, हे शरीर तर नष्ट होणार आहे, हे शरीर तर पूर्णपणे मातीमध्ये मिसळणार आहे. म्हणजे अशा प्रकारच्या या शरीराकडे पाहून तू काय करतो बघा. अनेक लोकांना आपल्या सौंदर्याचा गर्व असतो. मी नेहमी सांगत असतो, मल्लिकेचं उदाहरण मी नेहमी देतो, रूपनंदाचं उदाहरण सुद्धा मी नेहमी देत असतो. कारण सौंदर्यामुळे सुद्धा मनुष्य कधी कधी बुद्धाला सुद्धा लोकांनी बघा बुद्धाचं दर्शन सुद्धा घेतलं नाही. मल्लिकेने अनेक वर्षापर्यंत बुद्धाचं दर्शन सुद्धा घेतलं नाही. का? भगवंत अनित्यवाद शिकवतात, भगवंत शरीराची अवहेलना करतात. अशाच प्रकारचा बघा एक प्रसंग आहे. एकदा मांगदीय नावाचा एक ब्राह्मण, तशी ही स्टोरी फार मोठी आहे, नंतर मी तुम्हाला कधीतरी सांगेल, पण शॉर्टकट मध्ये सांगतो फक्त. तर मांगदीय नावाचा एक ब्राह्मण असतो. कारण भगवंत सकाळच्या प्रहरी संपूर्ण या जंबूद्वीपाचं अवलोकन करत असत. आणि जो भगवंताच्या ज्ञान जाळामध्ये येत असे, म्हणजे आज जो मनुष्य दुःखमुक्तीला प्राप्त होणार असेल, तर भगवंत प्रत्यक्ष रूपाने त्याच्याकडे जात असत. आणि भगवंत जाणतात की आज मांगदीय आणि मांगदीयांची पत्नी सुद्धा आज आपल्या धम्मज्ञानाला ग्रहण करणार आहे आणि दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये ते पदार्पण करणार आहे. तर भगवंत ते मांगदीय पत्नी आणि ब्राह्मण म्हणजे ज्या ठिकाणी राहत असतात, तर त्या दिशेने भगवंत जात असतात. म्हणजे ते ज्या दिशेने प्रवास करतात त्या दिशेने भगवंत जात असतात. आणि हा जो मांगदीय ब्राह्मण असतो, हा मांगदीय ब्राह्मण त्या दिशेने जात असताना भगवंत एका झाडाखाली बसत असतात. एका झाडाखाली बसल्यानंतर त्याची मुलगी मांगदिया अत्यंत सुंदर असते, अत्यंत रूपवान असते असं म्हटलं आहे. लावण्यवती तिचं रूप होते असं म्हटलं आहे. आणि तिच्याकडे म्हणजे त्या मांगदीय ब्राह्मणाकडे असंख्य युवक येतात, असंख्य राजकुमार सुद्धा येतात तिला मागण्यासाठी, विवाह करण्यासाठी. परंतु तो प्रत्येकाला सांगत असे की माझ्या मुलीच्या सौंदर्याची तोड तुमच्या सौंदर्याशी होऊ शकत नाही. माझी मुलगी एवढी सुंदर आहे, एवढी रूपवान आहे, आणि त्यामुळे मी काय तुमच्यासोबत माझ्या मुलीचा विवाह करत नाही. अशा प्रकारच्या अनेक लोकांना तो धुडकावत असे, नकार देत असे. आणि जेव्हा तो भगवंताला बघतो, भगवंत झाडाखाली बसलेले असतात. झाडाखाली बसलेले भगवंताला पाहिल्यानंतर भगवंताचं रूप आहे, 32 लक्षणांनी भगवंत परिपूर्ण आहे, 80 अन्वेषणाने भगवंत परिपूर्ण आहे. एवढं भगवंताचं सुंदर रूप तो पाहतो. आणि भगवंताचं सुंदर रूप पाहिल्यानंतर तो विचार करतो की अरे, भगवंतासारखा सुंदर पुरुष या संसारामध्ये आतापर्यंत मी पाहिलेला नाही आहे. आणि त्याच्या अगोदर त्याने कधी भगवंताला बघितलं सुद्धा नसते. तो म्हणतो की भगवंत अत्यंत सुंदर आहे, अत्यंत रूपवान आहेत, आणि माझ्या मुलीसाठी भगवंतापेक्षा सुंदर वर या संसारामध्ये मिळू शकत नाही. कारण माझी मुलगी सुद्धा अत्यंत सुंदर आहे, अत्यंत रूपवान आहे. भगवंत सुद्धा अत्यंत सुंदर आहेत, अत्यंत रूपवान आहेत. आणि तो धावत धावत घरी जातो. घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीला सांगतो की बघ, एवढ्या दिवसापर्यंत जे कार्य आपण करत होतो, ज्या कार्यासाठी आपण शोधत होतो आपल्या मुलीसाठी वर, मी आज ते कार्य मात्र पूर्ण केलेलं आहे. आज मी माझ्या मुलीसाठी अत्यंत सुंदर अशा प्रकारचा वर शोधला आहे. आणि तिला साज शृंगार करतो, आणि साज शृंगार करून तू माझ्यासोबत तू चल. अशा प्रकारे मांगदीयची पत्नी आणि तिची सुंदर मुलगी, मांगदियाच म्हणून तिचं सुद्धा नाव असं पडतं, तर ते तिघही येत असतात. मांगदियांची पत्नी मात्र अत्यंत सुंदर असते. भगवंत ज्या ठिकाणी सुरुवातीला त्याला भेटतात, कारण तो भगवंताला म्हणतो की तुम्ही इथेच थांबा, मी थोड्या वेळाने येणार आहे, तुमच्यासोबत मला काहीतरी महत्वाचं चर्चा करायची आहे, तुम्ही इथून कुठेही जाऊ नका. जिथे भगवंताची भेट होते तिथे मात्र भगवंत थांबत नाहीत, तर थोडे बाजूला जाऊन एका पुन्हा दुसऱ्या झाडाखाली बसत असतात. मांगदिय येतो, त्याची पत्नी म्हणते कुठे कुठे आहे तुम्ही, जे सांगत आहात तो वर कुठे आहे. तर तो म्हणतो की मी इथेच त्याला सांगलं होतं थांबायचं, पण ते काही थांबलेच नाही. मांगदियची पत्नी फार बुद्धिवान असते, हुशार असते. ती जमिनीकडे बघते, तर जमिनीकडे बघितल्यानंतर त्या जमिनीवरती भगवंताच्या पायाचे ठसे उमटलेले असतात. कारण भगवंताच्या पायाचे ठसे, आता जसे आपण जमिनीवरती जर पाय दिला तर पंजाचा भाग आपला उमटतो आणि टाचेचा भाग उमटतो. परंतु बुद्ध या संसारामध्ये असे एकमेव महापुरुष असतात की त्यांचा जशाच्या तसा पाय जमिनीवरती उमटत असतो. जसं बुद्धाला बदनाम करण्यासाठी किंवा बुद्धाला अपभ्रष्ट नाही की नाही शब्द प्रयोग करण्यासाठी
सपाट पायाचं असं म्हणायचं आहे की नाही. म्हणजे सपाट पायाचा व्यक्ती संसारामध्ये जन्मास नाही आला पाहिजे. सपाट पायाचं का कोणी येत असते का? फक्त बुद्धच या संसारामध्ये असे असतात की त्यांचे जमिनीवरती पाय उमटत असतात. आणि भगवंताच्या पायावरती असं म्हटलं आहे 1000 आर्यांचं चक्र असते. ते आर्य सुद्धा जशा तसे स्पष्टपणे दिसत असतात. मांगदियाची पत्नी लक्षणशास्त्रामध्ये पारंगत असते, तिला ज्ञान असते लक्षणशास्त्राचं. आणि जेव्हा ती त्या ठस्यांना बघते त्यांना म्हणते की स्वामी, ज्या पुरुषांची तुम्ही गोष्ट करत आहात, ज्या पुरुषांना तुम्ही आपल्या मुलीसाठी वर म्हणून निवडलेला आहे, स्वामी तो पुरुष या सर्व प्रकारच्या गोष्टीपासून दूर आहे. हे बघा त्यांच्या पायाचे ठसे जमिनीवरती उमटले आहे. आणि अशा प्रकारचा व्यक्ती या संसारामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या आसक्तीला त्यागलेला आहे. ते नक्कीच सम्यक संबुद्ध असतील, ते नक्कीच महापुरुष असतील, ते अशा प्रकारच्या संसारामध्ये पडणारे नाही आहे. मांगदेव म्हणतो तू मुकी बस, तुला काही समजत नाही, तुझी बडबड नेहमी तू काही ना काही बोलत राहते, मी जेवढं सांगतो तेवढं कर आणि चल माझ्यासोबत. तर तिच्यासोबत तो म्हणजे आपल्या पतीसोबत ती चलते. भगवंत झाडाखाली बसलेले असतात आणि झाडाखाली बसल्यानंतर तो जातो, बघ म्हणते किती सुंदर आहेत माझ्या मुलीसाठी हा वर. भगवंताला तो बोलतो, विनंती करतो. भगवंत असे म्हणतात की कोण मुलगी आहे? ही तुझी मुलगी आहे, ही सुंदर तुझी मुलगी आहे. तर भगवंत तुझे उपरोधात्मक म्हणजे बोलत असतात. उपरोधात्मक कधी कधी म्हणजे एखादा व्यक्ती द्वेष करत, म्हणजे तसं तर ती तिथे द्वेष करते भगवंताचा, पण दोघही मांगदी आणि मांगदींची पत्नी दोघही मात्र एक श्रोतापन्न आणि एक अनागामी अवस्थेला ते प्राप्त होत असतात. आणि त्यानंतर भगवंत तिच्या शरीराची अवहेलना करताना म्हणजे अनित्यवादाच्या संदर्भामध्ये उपदेश देतात. भगवंत असे म्हणतात की हे शरीर, या शरीराला तुम्ही सुंदर म्हणत आहात, हे शरीर तर मलमूत्रांचं आगार आहे. 9 प्रकारच्या दुर्गंधीने हे संपूर्ण शरीर बनलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या शरीरासोबत मी विवाह तर करणे, संयोग तर करणे दूरच राहिलं, परंतु माझ्या पायाचा बोट म्हणजे माझ्या पायाचा अंगठा सुद्धा अशा प्रकारच्या या घाणेरड्या शरीराला मी स्पर्श करणार नाही. अशा प्रकारे या घाणेरड्या शरीराला मी स्पर्श करणार नाही असं जेव्हा भगवंतांनी बोललं तेव्हा मात्र मांगदेयाला फार वाईट वाटलं. कारण सौंदर्याची अवहेलना होते. सुंदरतेची जर अवहेलना नाही केली, म्हणजे सुंदरतेची जर स्तुती नाही केली तर त्याला अपमान वाटतो, साहजिकच आहे. मलिकेला सुद्धा अपमान वाटला. भगवंताने जेव्हा एक दृष्टिक्षेप तिच्याकडे टाकला आणि दुसऱ्यांदा भगवंताने आपली नजर हटवली, तिला असं वाटलं की माझ्याकडे पाहणारा पुरुष फक्त पाहत राहतो. भगवंताने एकदा पाहिला आणि दृष्टिक्षेप केला, तिला सुद्धा अपमान वाटला. अगदी मांगदेयाला सुद्धा तसाच अपमान वाटला की मी एवढी सुंदर आहे, मला असंख्य पुरुष म्हणजे माझ्यासोबत विवाह करण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. आणि हा साधू, हा संन्यासी असं म्हणतोय की माझ्या पायाचा अंगठा सुद्धा अशा प्रकारच्या नाशवंत शरीराला, दुर्गंधयुक्त शरीराला स्पर्श करणार नाही. तेव्हा मांगदेय मनामध्ये विचार करते की मी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बुद्धाला काय धडा शिकवणार आहे ती? पण तिच्या मनामध्ये तशा प्रकारचा बघा द्वेष उत्पन्न होत असतो. आणि तिथे भगवंत अनित्यवादाच्या संदर्भामध्ये दीर्घ स्वरूपाचा उपदेश करत असतात. तो उपदेश ऐकल्यानंतर दोघही पती पत्नी बुद्ध धम्मसंघाला शरण जात असतात. मांगदेयाची पत्नी सुद्धा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होते आणि मांगदेय अनागामी अवस्थेला तो प्राप्त होत असतो. आणि पुन्हा दोघेही असं म्हटलं आहे की ते दुःखमुक्त होत असतात, ते भिक्षू बनतात, भिक्षुणी बनतात आणि दोघंही दुःखमुक्त होत असतात. शेवटी मात्र मांगदेय तिचा उदयन राजासोबत विवाह होतो. ती मोठी स्टोरी आहे. उदयन राजासोबत विवाह होतो आणि सामावती सोबत तिचं ते वैरत्व निर्माण होते. पुन्हा ती सामावतीला मारण्यासाठी सहाय्यक ठरते आणि ती तशी त्याचा मृत्यूला म्हणजे प्राप्त होत असते. सामावतीचं जीवनचरित्र सांगताना मी तुम्हाला ते सर्व सांगेल. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की हे जे शरीर आहे, भगवंत असे म्हणतात की जे हाडा मासाने बनलेलं हे जे शरीर आहे, हे शरीर मात्र नाशवंत आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. मग अनुराग भावना करत असताना किंवा अनुराग संवर जर आपल्याला करायचा असेल तर या शरीराच्या प्रती आपण कसा अनित्य भाव केला पाहिजे, या शरीराच्या प्रती आपण कशा प्रकारे अनुराग प्रतीची भावना संवर कसा केला पाहिजे. तर भगवंत असे म्हणतात तसा हा जो भाग आहे तर विशेष रूपाने भिक्षू आणि भिक्षुणींसाठी म्हणजे भिक्षूंसाठी आहे. कारण सदग्रस्तांच्या जीवनामध्ये म्हणजे उपासक उपासिकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा प्रसंग येत नाही
किंवा म्हणजे सर्वच लोक त्या मार्गाने जातील असंही नाही, किंवा कोणाच्या चित्तामध्ये तशी भावना सुद्धा उत्पन्न होऊ शकते की आपल्या शरीराच्या प्रती अनित्य भाव जाणण्याची, म्हणजे उपासक सुद्धा त्याची भावना करू शकतात, उपासिका सुद्धा त्याची भावना करू शकतात. परंतु विशेष रूपाने भिक्षूंना सांगताना भगवंत असे, भिक्षूंनो, जर तुम्हाला अनित्य भाव, अनित्य संज्ञेचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही स्मशानामध्ये जावं. आणि स्मशानामध्ये जर तुम्ही गेलात तर स्मशानामध्ये तुम्ही प्रेत बघावे. जळणारं प्रेत तुम्ही बघितलं पाहिजे, अर्ध जळालेलं प्रेत सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे, काळं निळं झालेलं प्रेत सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे, शरीर म्हणजे सल्लेलं प्रेत सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणजे प्राण्यांचं प्रेत कधी कधी सल्लेलं असतं, अनेक दिवस 2-4 दिवस जर समजा राहिले तर ते सडतं, त्या शरीरामधून आळ्या निघतात, वेगवेगळ्या प्रकारचे किडे निघतात. तर अशा प्रकारच्या शरीराला तुम्ही बघितलं पाहिजे. काळं निळं झालेलं शरीर तुम्ही बघितलं पाहिजे, अर्धवट जळालेलं शरीर तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं शरीर बघितलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचं शरीर बघून तुम्ही अनित्य संज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही जाणलं पाहिजे हे जे काळं निळं होणारं शरीर आहे माझं सुद्धा तसंच होणार आहे, हे जे अर्धवट जळालेलं शरीर आहे माझं सुद्धा तसं जळणार आहे, ज्या शरीरातून हे वेगवेगळ्या प्रकारची दुर्गंधी घाण येत आहे माझ्या शरीरामधून सुद्धा तशा प्रकारची घाण येत आहे. म्हणजे अशा प्रकारची भावना तुम्ही जाणली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. एक संदर्भ आहे बघा की म्हणजे भगवंताने ही प्रत्यक्ष रूपाने केलेली घटना आहे. म्हणजे भगवंत प्रत्यक्ष एखाद्या भिक्षूंना जर अनित्यांचा बोध जर करून घ्यायचा असेल तर भगवंत अशा प्रकारचं दृश्य प्रत्यक्ष रूपाने दाखवत असत. म्हणजे श्रीमा नावाची एक गणिका असते आणि श्रीमा नावाची गणिका अत्यंत सुंदर असते, असं म्हटलंय, अत्यंत रूपवान असते. आणि अनेक लोक भिक्षू तिच्याकडे, कारण भगवंताच्या काळामध्ये म्हणजे भगवंत असे कधी भेद करत नाही की कुणाकडे भोजन करायचं कुणाकडे भोजन करायचं नाही, असं बिलकुल नसतं. जो व्यक्ती श्रद्धेने भगवंताला भोजनाचं निमंत्रण देत असतो, मग तो संसारिक जीवनामध्ये कितीही अकुशल कर्म करणारा असू द्या, वाईट कर्म करणारा असू द्या, पाप कर्म करणारा असू द्या, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांनी श्रद्धेनं भगवंताला भोजनाचं निमंत्रण दिलं तर भगवंत भिक्खू संघासह त्यांच्याकडे भोजनासाठी जायचं. असं आम्रपालीने भगवंताला भोजनाचं निमंत्रण दिलं. लिच्छीव लोक असं म्हणायचे की तू तर एकदम नीच काम करणारी आहे, तू तर एकदम हलक्या दर्जाचं काम करते, आम्ही राजकुमार आहोत, आम्ही राजे आहोत, हा पहिला अधिकार आम्हाला भेटला पाहिजे, तू कसं काय घेते? तर ते म्हणते की नाही, भगवंताने माझ्या भोजनाचं निमंत्रण ऑलरेडी स्वीकारलेलं आहे. आणि भगवंत जेव्हा एकदा भोजनाचं निमंत्रण स्वीकारतात तेव्हा दुसरं भोजनाचं निमंत्रण स्वीकारत नाही. तर अशा पद्धतीने आम्रपालीकडे सुद्धा भगवंत गेले. अनेक प्रकारच्या लोकांकडे, डाकू लोक असतील, गुंड लोक असतील, जे काही असे प्रकारचे सर्व लोकांकडे भगवंत जात असत. तर श्रीमा नावाची जी गणिका असते ती सुद्धा भिक्खूंना भोजन दान देत असे. भिक्षू लोक भोजनाला जात असत आणि कधी कधी असायचं की स्वादिष्ट भोजन मिळाल्यानंतर साहजिकच त्या भोजनाची म्हणजे चर्चा होत असे की आज खूप चांगल्या प्रकारचं भोजन प्राप्त झालं, ते उपासक ती उपासिका खूप चांगली आहे, एक साधक बाधक चर्चा अशा प्रकारची होत असे. तर काही भिक्षूंनी श्रीमाच्या घरच्या भोजनाची स्तुती केली की श्रीमाच्या गणिकेच्या घरी आज मात्र अत्यंत चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजन प्राप्त झालेलं आहे. एक आगंतुक भिक्खू असतो, म्हणजे दुसरीकडून आलेला असतो, तर त्या भिक्षूला समजतं की अशा अशा प्रकारे भोजनाची स्तुती करत आहेत. मग ते सुद्धा भिक्षापात्र घेतात आणि दुसऱ्या दिवशी त्या भिक्षूंना सांगतात की तुमच्यासोबत मी सुद्धा भोजनाला येणार आहे. ते भिक्षू म्हणतात की या काही हरकत नाही आणि त्यांच्यासोबत ते भोजनासाठी जातात. श्रीमा दिसण्यासाठी अत्यंत सुंदर असते आणि त्यामुळे त्या स्त्रीला म्हणजे श्रीमाला बघितल्याबरोबर त्या भिक्खूंच्या चित्तामध्ये कामभाव उत्पन्न होत असतो. दुसऱ्या दिवशी सुद्धा मग ते भोजनासाठी जातात, तिसऱ्या दिवशी सुद्धा भोजनासाठी जातात. म्हणजे अशा प्रकारे ते कंटिन्यू भोजनासाठी जात असतात. आणि भोजनासाठी गेल्यानंतर असं म्हटलं आहे की ज्या दिवशी एक दिवस भिक्षुना ती भोजनदान देते आणि भोजनदान दिल्यानंतर तिला रोग उत्पन्न होतो आणि त्या रोगामध्ये ती मृत्यूला प्राप्त होत असते. तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर जेव्हा त्या भिक्षुना कळते की अरे श्रीमा तर मृत्यूला प्राप्त झाली आहे, ते भोजनासाठी जात असत. मग त्यांच्या चित्तामध्ये तो भाव उत्पन्न होतो की अरे म्हणजे श्रीमा मृत्यूला प्राप्त झाली, श्रीमा मृत्यूला प्राप्त झाली. तर ते भोजन करत नाहीत, म्हणजे दुसरीकडे भोजनासाठी जात नाहीत, भोजन करत नाहीत. एक दिवस जातो, 2 दिवस जातो, 3 दिवस जातो, अशा प्रकारे दिवस जातात. आणि भगवंत राजांना सांगतात की महाराज, श्रीमाच्या प्रेताला तुम्ही सध्याच काही अग्निदाह देऊ नका, 7 दिवसापर्यंत श्रीमाच्या प्रेताला तुम्ही म्हणजे सेवाला तुम्ही स्मशानभूमीमध्ये राखण ठेवा. राजा म्हणतो ठीक आहे भगवान.
7 दिवस लोटतात बघा, आणि 7व्या दिवशी भगवंत त्या भिक्षूला घेऊन जातात. स्मशानभूमीमध्ये अन्य भिक्षू सुद्धा असतात, उपासक सुद्धा असतात, उपासिका सुद्धा असतात. कारण असं काही प्रसंग असेल तर भगवंत, लोकांना माहित असायचं की भगवंत आज विशेष काहीतरी धम्मदेशना देणार आहे. आणि तिथे गेल्यानंतर राजेरू सुद्धा असतात, उपासक उपासिका, भिक्षू भिक्षुनी. आणि त्यानंतर भगवंत उपासकांना सांगतात की बघा, हे जे श्रीमाचं शरीर आहे, या श्रीमाच्या शरीराला प्राप्त करण्यासाठी कधी काळी लोक तुम्ही 1000 कारशापन देत होते. 1000 कारशापन द्या आणि श्रीमाच्या शरीराला घेऊन जा. कोणी समोर आलं नाही. भगवंत म्हणले 900 कारशापन द्या, 800 कारशापन द्या, 500 कारशापन द्या. म्हणजे अशा प्रकारे क्रमशः कमी करता करता भगवंत असे म्हणतात, फुकट या शरीराला घेऊन जा. कोणीही समोर येत नाही. भगवंत असे म्हणतात की बघा, ज्या शरीरासाठी 1000 कारशापन देऊन, 500 कारशापन देऊन तुम्ही त्या शरीराला प्राप्त करत होते, आज त्या शरीराला मात्र तुम्ही फुकट सुद्धा नेत नाही आहे. आणि ते शरीर बघा, ते शरीर पूर्णपणे काळीळ झालेलं असतं आणि त्या शरीरातून किडे बाहेर येत असतात. त्या भिक्षूंना उद्देश सांगतात, भिक्षूंनो बघ, ज्या शरीराला तू प्रिय म्हणत होता, ज्या शरीराला तू सुंदर म्हणत होता, चांगलं म्हणत होता, बघ ते शरीर कशा प्रकारचं आहे, ही ती श्रीमा आहे. मग त्याला तो अनुराग उत्पन्न होत असतो. कारण अशा प्रकारचं दृश्य दाखवल्यानंतर अनुरागाची भावना, ज्याला अनित्य संज्ञा असं म्हटलं आहे, आणि भगवंत त्याला एका गाथेच्या द्वारा त्या भिक्षूला उपदेश करतात की बघ, हे काळनिळ पडलेलं शरीर आहे, हे फुललेलं शरीर आहे. या फुललेल्या शरीराला तू बघ, या काळ्यानिळ्या शरीराला तू बघ, या शरीरामधून आता किडे बाहेर येत आहेत. हे शरीर तुला प्रिय होतं ना, हे शरीर तू फुकट घेऊन जा. म्हणजे अशा प्रकारचा अनित्यवादाचा भगवंत उपदेश करतात. त्या भिक्षूंची प्रज्ञा जागरूक होते आणि तो विचार करतो, चिंतन करतो की अरे, हे तर नाशवर्त शरीर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, काळनिळ झालेलं आहे, सल्लेलं शरीर आहे, आणि अशा प्रकारच्या शरीराच्या प्रती मी मात्र आसक्त होत होतो. आणि त्यांची प्रज्ञा जागरूक होते. ते ध्यान मनन चिंतन करतात आणि पूर्णपणे तो भिक्षू दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होतो. तिथे राहणारे अन्य उपासकांना सुद्धा, भिक्षूंना सुद्धा त्या देशनेचा लाभ होत असतो. म्हणजे भगवंत प्रत्यक्ष रूपाने कधी कधी अशा प्रकारचा प्रसंग दाखवत असत. कारण मनुष्याचं चित्त आहे आणि मनुष्याच्या चित्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार उत्पन्न होऊ शकतात. परंतु तशा प्रकारच्या चित्ताला सुद्धा भगवंत चांगल्या प्रकारे, जसं असं म्हटलं आहे की ज्याप्रमाणे एखाद्या बलवान घोड्याला एखादा सारथी म्हणजे आपल्या चाबकाने त्याला आपल्या काबूमध्ये ठेवत असतो. कारण त्या सारथ्यामध्ये तशा प्रकारची कला असते. तो बलवान असतो. तो जर प्रेमाने जर नाही झाला सरळ, तर त्याला चाबकाचा फटकारा देऊन त्या घोड्याला तो सारथी सरळ करत असतो. अगदी भगवंत सुद्धा शब्दांचे फटकारे देऊन, शब्दांचे फटकारे भगवंत द्यायचे, आणि शब्दांचे फटकारे देऊन भगवंत अशा प्रकारच्या व्यक्तींना वटणीवर आणत असत. भगवंताने सुद्धा त्या भिक्षूंना अशा प्रकारचा अनित्य बोध करून दिला आणि तो भिक्षू सुद्धा पूर्णपणे दुःखमुक्त अवस्थेला म्हणजे प्राप्त झाला. आणि भगवंत असे म्हणतात की तुम्ही याचा अभ्यास केला पाहिजे. अनुराग म्हणजे शरीराच्या प्रती असणारी जी रागाची भावना आहे, राग ज्याला म्हटलं आहे, या रागाला पूर्णपणे, राग म्हणजे आसक्ती, या पूर्णपणे आसक्तीला आपण पूर्णतः नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. आणि त्यामुळे या संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की तुम्ही अशा प्रकारे या भावनेला जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की मी, माझं आणि माझ्यासाठी म्हणणारे हे जे शरीर आहे, या शरीराला आपण पूर्णपणे म्हणजे आसक्त होत असतो, त्यामध्ये आसक्ती करतो आणि त्यामुळे मनुष्य दुःखामध्ये पडत असतो. दुःखी कष्टी पूर्णपणे मनुष्य जीवन जगत असतो. पटाचाराला सुद्धा भगवंताने बघा उपदेश दिला. आपण बघतो पटाचारा सुद्धा आनंद बनतेच्या प्रती तिच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न झाला. जेव्हा ती आपल्या आईला म्हणते, आई म्हणते की असं होऊ शकत नाही. पुन्हा भगवंताकडे ती येते, कारण आनंद सांगते की भगवान, ही मुलगी पिछा पुरवत आहे माझा. तर ती म्हणते की तुला काय पाहिजे. भगवंत म्हणतात की तुला काय पाहिजे. तर ती म्हणते मला आनंदासोबत विवाह करायचा आहे. भगवंत म्हणतात आनंद प्रवर्जित आहे, तो भिक्षू आहे, त्याने ब्रह्मचर्याचं आचरण धारण केलं आहे, त्याने व्रत धारण केलं आहे. तर मग तुला जर समजा आनंदासोबत विवाह करायचा असेल तर तुला एक काम करावं लागेल. मी जसं सांगेल तसं जर तू केलं तर आनंदासोबत तुझा विवाह करून देतो. ती म्हणते जर तुम्ही म्हणत असाल तर भगवान मी करते. तुला सुद्धा डोक्याचे केस काढावे लागतील, कारण आनंदाच्या डोक्याला केस नाही आहे. भगवंत असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कलेने भगवंत मनुष्याला त्या धम्मामध्ये प्रतिष्ठित करत असतात. ती घरी जाते, आईला म्हणते बघ तुला जे करता आलं ते मी केलं. कारण भगवंत असे म्हणाले, तू डोक्याचे केस काढले तर तुझा विवाह मी आनंदासोबत करून देते.
ती म्हणते की नाही काढायचे, पण ती काढते. आणि जेव्हा भगवंताकडे येते, भगवंत म्हणतात की तुला काय आवडते, मग ते वर्णन केलं संपूर्ण शरीराचं. तर भगवंत असे म्हणतात की हे डोळे तू म्हणते अत्यंत सुंदर आहे, डोळे तर अश्रूंचं घर आहे, या डोळ्यामधून अश्रू येतात, गरम अश्रू येतात, थंड अश्रू येतात, डोळ्यातून घूम येतो जेव्हा आपण झोपेतून उठतो. आणि झोपेतून उठल्यानंतर जर आपण आरशामध्ये बघितलं तर ज्या ज्या प्रियातून डोळ्यांना प्रिय म्हणते ते डोळे तर एकदम घाणीचं साम्राज्य आहे. नाकामधून घाण येते, कानामधून घाण येते, तोंडातून घाण येते. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण शरीराच्या प्रती भगवंत अनित्य भावाची संज्ञा त्या ठिकाणी तिला सांगत असतात. हुशार असते ती, बुद्धिमान असते. ती म्हणते भगवान आतापर्यंत माझी नौका ही समुद्रामध्ये हेलकावे खात होते, भगवान आता मात्र भगवंताने मला काठेवरती आणलेला आहे. भगवान मी आता काही आनंदासोबत विवाह करण्याच्या भानगडीमध्ये पडत नाही आहे. भगवान मी आता घरी सुद्धा जाऊ शकत नाही. भगवान मला भिक्षुनी बनवा, मी भिक्खुनी बनण्यासाठी तयार आहे. आणि प्रजापती गौतमीच्या हस्ते प्रकृतीला दीक्षा दिली जाते, भिक्षुनी बनते, ध्यान मनन चिंतन करते आणि दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असते. म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाव असे उत्पन्न होत असतात, परंतु भगवंत अशा प्रकारच्या सर्व लोकांना आपल्या धम्माचा उपदेश देऊन त्या ठिकाणी धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित करत असतात. म्हणजे अनित्य संज्ञा, अनित्य भाव आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. अनित्य हा विषय अत्यंत चांगल्या प्रकारचा असल्यामुळे एक मी कविता सुद्धा लिहिली बघा, तुम्हाला त्याच्यावरती बोलून दाखवतो. कारण अनित्य ही जी संज्ञा आहे भगवंताचं मुख्य तत्व आहे, दुःख, अनित्य आणि अनात्म हे अत्यंत महत्वपूर्ण असे भगवंताचे तत्व आहे. आणि या तत्वाला अनुसरून म्हणजे इतर तर भगवंताचे तत्व महत्वपूर्णच आहे, परंतु दुःख, अनित्य आणि अनात्म ही संज्ञा सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे एक कविता लिहिली होती मी अनित्य जीवनावरती, तर ती तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे कवितेचं टायटल आहे भ्रमिक जीवन. जीवन जे आपलं आहे भ्रमामध्ये जीवन जगतो ना आपण, आहे की ना. मनुष्याचं जे जीवन आहे सर्व, तर ते सर्व भ्रमामध्ये आपण जगत असतो, आहे की नाही. आणि त्यामुळे कवितेला टायटल दिलं मी भ्रमिक जीवन. क्षणाचा भरोसा नाही अनित्य नश्वर शरीराचा. आपल्या शरीराचा जो भरोसा आहे, क्षणाचा भरोसा नाही आपल्या. हे जे नश्वर शरीर आहे क्षणभंगुर आहे. आणि असं म्हटलं आहे की क्षणाचा भरोसा नाही अनित्य नश्वर शरीराचा, उगाच पसारा करून ठेवला खोट्या इच्छा आकांक्षेचा. पसाराच आहे की नाही हा संपूर्ण. म्हणजे इच्छा आकांक्षेचा जो आपण पसारा निर्माण करतो असतो, हा एक प्रकारचा पसारा आहे आणि उगाच खोटा पसारा आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची सत्यता नाही आहे. मनासमान येथे काहीच कोणालाही मिळत नाही. मनासमान येथे काहीही कोणाला मिळत नाही. कारण आपण जी इच्छा व्यक्त करतो ती आपली पूर्ण होते का? पूर्ण होतच नाही. म्हणजे मनासारखं इथं कोणाला काहीही मिळत नाही. इच्छा पूर्ती न होण्याचा गुंता कधीच संपत नाही. इच्छा पूर्ती न होण्याचा हा जो गुंता आहे आपला, हा कधीही संपत नाही. एक पूर्ण झाली का लगे दुसरी उत्पन्न होते, दुसरी झाली का तिसरी उत्पन्न होते. म्हणजे अशा प्रकारे हा इच्छेचा जो गुंता आहे, हा गुंता कधीही संपणारा नसतो. आणि त्यामुळे म्हटलं आहे इच्छा पूर्ती न होण्याचा गुंता कधीही संपत नाही. सुख दुःखाचा हा डोंगर सतत पार करत राहावे. सुख दुःखाचा हा जो डोंगर आहे हे सतत पार करत राहिलं पाहिजे. मनुष्याच्या जीवनामध्ये सुख येते, दुःख येते. कधी कधी सुखाचे दिवस असतात, कधी कधी दुःखाचे दिवस असतात. म्हणजे सुखाचाही डोंगर पार करायचा आहे आणि दुःखाचा डोंगर सुद्धा आपल्याला पार करायचा आहे. आणि सतत आपण चालत राहिलं पाहिजे, थांबलं नाही पाहिजे. थांबला तो संपला. आणि त्यामुळे सतत आपण चालत राहिलं पाहिजे. सुख दुःखाचा हा डोंगर सतत पार करत राहावे, न थांबता न थकता आपल्याच धुंदीत जगावे. न थांबता न पाहता म्हणजे आपल्याच धुंदीमध्ये आपण जगलं पाहिजे. कारण या संसारामध्ये कोणी कोणाचं नाही. आत्ताही अथन नातो कोई नातो परोसिया. भगवंत असे म्हणतात कोणी कोणाचा स्वामी नाही आहे, कोणी कोणाचा मालक या संसारामध्ये नाही आहे. आणि त्यामुळे न थांबता न थकता आपल्या धुंदीमध्ये आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे गेंडा, भगवंत असे म्हणतात जंगलामध्ये राहणारा गेंडा आपल्या धुंदीमध्ये एकटाच राहत असतो, तो कळपाने कधीही राहत नाही. आणि त्यामुळे कधी कधी जीवनामध्ये चांगला मित्र नाही मिळाला, चांगली मैत्रीण नाही मिळाली किंवा चांगला सोबती नाही मिळाला, तर आपल्या धुंदीमध्ये आपण एकट्याने चांगल्या प्रकारे सन्मार्गाने जीवन जगावे असं म्हटलं आहे. मी असा
आणि मी तसा, असंख्य मी असा आणि मी तसा आपल्या अंतरीचे मृगजळ. म्हणजे मी असा आहे, मी तसा आहे, हे आपल्या मनाचं एक मृगजळ आहे. मृगजळ माहिती आहे तुम्हाला? म्हणजे जसं बघा, ऊन पडलं की असं कधी कधी असं वाटतं की समोर जे सावली पडत असते आणि पाणी आहे असं वाटतं. मृगजळ म्हणजे हरणाच्या बाबतीमध्ये तसा तो प्रयोग केला गेला आहे. कारण हरणांना वाटते की समोर पाणी आहे, मग त्या दिशेने जात असतात. म्हणजे मृगजळ म्हणजे खोट्या आशेमध्ये जीवन जगणे, खोट्या भ्रमिक जीवनामध्ये, खोट्या आशेमध्ये जीवन जगणे. आणि त्यामुळे मी असा मी तसा आपल्या अंतरीचे मृगजळ खोट्या आशेच्या शोधात करतो नेहमी मात्र धावपळ. खोट्या आशेच्या म्हणजे खोट्या आशा आहे आणि खोट्या आशेमध्ये मनुष्य नेहमी धावपळ करत असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत धाव 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 धाव. सर्व मनुष्य जीवनामध्ये केवळ धावपळ असते. मनुष्य काही शांत राहत नाही आणि केवळ या खोट्या आशा आहे, खोट्या आशा आहे, खोट्या निराशा आहे. आणि या निराशेमध्ये आशेमध्ये मनुष्य नेहमी धावपळ करत असतो. भ्रमिक स्वप्नाच्या दुनियेतून जागे करावे स्वतःला. भ्रमिक स्वप्नाच्या दुनियेतून जागे करावे स्वतःला. कारण भ्रमिक हे स्वप्नाचं जीवन आहे आपलं. या स्वप्नाच्या जीवनामध्ये मनुष्याने स्वतःला जागे केलं पाहिजे. कारण अनेक लोक स्वप्नामध्ये जीवन जगत असतात, नाही की नाही? म्हणजे स्वप्नच पाहत राहतात, सुखाचे स्वप्न, दुःखाचे स्वप्न. म्हणजे अशा प्रकारे या स्वप्नामध्ये मनुष्य म्हणजे जगत असतो. तर हे जे भ्रमिक जीवन आहे, या भ्रमिक जीवनाच्या स्वप्नाला आपण स्वतः आपल्या प्रज्ञेने जागरूक केलं पाहिजे. प्रज्ञा आपली, बुद्धिमत्ता आपली आपण चालवली पाहिजे आणि या भ्रमिक जीवनाच्या स्वप्नातून आपण स्वतःला जाग केलं पाहिजे. भ्रमिक स्वप्नातील जीवन, भ्रमिक स्वप्नाच्या दुनियेतून जागे करावे स्वतःला, आपल्या अंतरीचा गोडवा चाखता येईल मनाला. कारण भ्रमिक स्वप्नातून जर समजा आपण जागे झालो तर आपल्या अंतरीचा जो गोडवा आहे, म्हणजे आपल्या आचरणाचा, आपल्या सदाचाराचा, आपल्या नीतिमत्तेचा जो गोडवा आहे, तर तो गोडवा मात्र आपल्याला चाखता येईल. तुझं आहे तुझपाशी परी तू जागा भुललासी. ऐक ना, असं म्हटलं. एक मला वाटते संत चोखामेळाची कविता आहे ती. संत चोखामेळाची. उस डोंगा परी रसन वही डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. नदी डोंगा परी जल नव्हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. म्हणजे मनुष्य या भ्रमिक जीवनामध्ये वरवर वरवर जीवन जगत असतो, परंतु सत्यता जे अंतरीचा गोडवा मनुष्याला मात्र बाह्य 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 जीवन जगल्यामुळे प्राप्त होत नाही. त्यामुळे अंतरीचा गोडवा आपण आपल्या जीवनामध्ये चाखला पाहिजे. शेवटचा कडवा आहे, शांत संयमशील जीवन लाभावे या चंचल मनाला. चंचल मन आहे आपलं. या चंचल मनाला शांत आणि संयमशील जीवन लाभलं पाहिजे. शांत संयमशील जीवन लाभावे या चंचल मनाला, चला धम्माचा बोध घेऊन नष्ट करूया सर्व दुःखाला. चला धम्माचा बोध घेऊन सर्व नष्ट करूया दुःखाला. म्हणजे धम्माचा जर आपण बोध घेतला, धम्मज्ञानाला जर आपण प्राशन केलं, ग्रहण केलं, तर हे जे दुःख आहे या सर्व प्रकारच्या दुःखाला आपण नष्ट करू शकतो. आणि त्यामुळे सातत्याने धम्माचा बोध आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुखपूर्वक जीवन जगण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने मनुष्याच्या जीवनामध्ये अनित्य भाव भगवंताने सांगितला आहे. या अनित्य जीवनाला, या अनित्य भावाला आपण समजून घ्यावे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी आजची धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.